दुसरा मुद्दा की या निवडणुकीमध्ये शिवसेना ही अधिकृतपणे फुटल्याचं आपल्या लक्षात आलं आणि शिवसेनेचे जवळजवळ 2 सदस्य हे पुन्हा इकडं महाविकास आघाडीकडे आले आणि अजित पवार गटातला जो एक सदस्य होता तोही इकडं परत आला. त्यामुळे 37 संख्याबळ हे गेलेलं आहे. शिवसेनेचे म्हणजे आटपाडी तालुक्यामध्ये शिवसेनेला खिंडार पाडण्यामध्ये या नेत्याने यश आलं. अर्थात सुहास बाबर हे शिवसेनेचे नेते त्यांच्याबरोबर अप्रत्यक्ष समझोता हा झालेला होता महाविकास आघाडीचा. पण त्यानंतर मात्र सुहास बाबर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळं महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचा फटका अर्थात आता सुहास बाबर यांना पुढच्या काळात बसणार आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम या पुढच्या जिल्हा बँक आणि बाकीच्या निवडणुकीत होणार आहे. तर शिवसेनेमध्ये सरळ फूट पडलेली आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की ज्या वेळेला मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा शिवसेनेत फूट पडली. एक सदस्य हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला आणि एक सदस्य महायुतीच्या बाजूने गेला. त्यामुळे शिवसेनेमध्ये एक बेदिली माजल्याचं चित्र आहे. सुहास बाबर यांना या सगळ्या शिवसेना एकसंघ राखणं आणि कुठलाही निर्णय घेणं हे अशक्य झालेलं आहे आणि त्यांना अपयश आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला एक मोठा गट हा एकत्रित राजकारण आल्यामुळं राजकारणाचे अनेक नियम आणि पैलू बदलून जाणार आहेत आणि या सगळ्याचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि भाजपला बसणार आहे. म्हणजे भाजपनं ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला बरोबर घेतलं नाही त्याचा फटका त्यांना बसतोय. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषद मध्ये सभापती निवडी ह्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीनं या सभापती निवडीमध्ये बाजी मारलेली आहे. पण या सभापती निवडीची एक 2-3 वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एक गोष्ट आहे की भाजपनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये आम्ही चमत्कार घडवू, त्यानंतर राजकारणात काही होऊ शकतं असं सांगितलेलं होतं. त्यामुळं नेमकं भाजप काय करणार अशा प्रकारचं एक लक्ष लागून राहिलं होतं. पण तरीसुद्धा ही निवडणूक बिनविरोध झाली. आणि दुसरा मुद्दा की या निवडणुकीमध्ये शिवसेना ही अधिकृतपणे फुटल्याचं आपल्या लक्षात आलं आणि शिवसेनेचे जवळजवळ 2 सदस्य हे पुन्हा इकडं महाविकास आघाडीकडे आले आणि अजित पवार गटातला जो एक सदस्य होता तोही इकडं परत आला. त्यामुळे 37 संख्याबळ हे गेलेलं आहे. आणि आमदार जयंत पाटील असतील, खासदार विशाल पाटील असतील, त्यानंतर आमदार विश्वित कदम असतील आणि रोहित पाटील असतील, या चौघांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढे आम्ही जिल्ह्यामध्ये या नवीन उदयास आलेल्या आघाडीमार्फतच आम्ही राजकारण करू असं सांगितल्यामुळं जिल्ह्याच्या समीकरणामध्ये एक व्यापक परिवर्तन या निमित्तानं आलेलं आहे. त्याची चर्चा आपण करणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये 61 जागा होत्या आणि त्या 61 जागा निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, भाजपला 16, काँग्रेसला 11, त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंना 7 जागा, अजित पवार गटाला 6 जागा अशा मिळालेल्या आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग सत्तेसाठी रस्सीखेच झाली आणि मग काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रकारची शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी सत्ता तिथं बनली आणि 6 पैकी म्हणजे अजित पवार गटाच्या 6 पैकी 4 सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्यामुळं आणि शिवसेनेचे 2 सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळं 34 विरुद्ध 25 अशांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील आणि काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर मग ही सत्ता आल्यानंतर पुन्हा सभापती निवडीसाठी आज महासभा होती आणि या सभापती निवडीच्या अगोदर सुद्धा एक राजकारण रंगलेलं होतं. म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन असं सांगितलेलं होतं की आपण चमत्कार घडवू, राजकारणामध्ये काही अशक्य नाही, आम्ही सगळ्या लोकांची चर्चा करणार आहोत. आणि त्यांच्यावर पुन्हा संजय काका पाटील राष्ट्रवादीचे असे सगळे नेते उपस्थित होते आणि पुन्हा एकदा सांगलीकरांचं लक्ष लागून ते नेमकं काय होतंय. पण आज ज्या वेळेला सभापती पदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ आली त्यावेळेला सर्व नेत्यांची म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची एक बैठक राष्ट्रवादीच्या शरद पवार कार्यालयात पडली आणि त्यानंतर 4 उमेदवारांची नावं निश्चित झाली. तर याच्यामध्ये तानाजी पाटील जे आहेत शिवसेनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना सभापती पद देण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी शिवसेनेतनं बाजूला येऊन महाविकास आघाडीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तिथला जो स्थानिक राजकारण गोपीचंद पडळकरांचा आहे, तिथला जो विरोध आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
त्यानंतर शिवसेनेचे जयदीप भोसले हे सुद्धा महाविकास आघाडीवर आले आणि अजित पवार गटातले जे 6 सदस्य होते त्यातले 2 सदस्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये महायुतीच्या बाजूनं मतदान केले होतं. त्यातील सुद्धा म्हणजे एक होते ते जमदाडे होते आणि दुसरे होते विनायक मासाळ. तर विनायक मासाळ सुद्धा आज पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आले. त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 5 आणि शिवसेनेचे 2 असे सदस्य या ठिकाणी आले. त्यामुळं गेल्या सदस्य संख्येची 34 ही पाठबळाची संख्या होती महाविकास आघाडीला, ती जाऊन 37ला पोहोचली आणि भाजप महायुतीकडे संख्याबळ हे 24 राहिले. त्यामुळे ही निवडणूक लढवताना कशी लढवणार असा प्रश्न होता, पण तरी सुद्धा भाजपनं फॉर्म नेले. पण ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबतच्या अप्रत्यक्ष सूचना ह्या चंद्रकांत पाटील यांच्या होत्या आणि त्या पद्धतीनं संख्याबळ जमत नसेल तर बिनविरोध निवडणूक करा अशा प्रकारची एक हे होती आणि त्यानंतर निवडणूक बिनविरोध झाली. आता या सगळ्या ज्या सभापती निवडी झाल्या त्याच्यामध्ये बांधकाम सभापतीपद हे पृथ्वीराज पाटील यांच्याकडं जाणार आहे. त्यानंतर महिला बाल कल्याण समिती सभापतीपद हे एरंडोलीच्या सदस्य स्नेहल मोरे यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर शिक्षण सभापतीपदी सावित्रीबाई रवी तमनगोंडा यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर दादासाहेब कोळेकर हे समाज कल्याण सभापती यांची निवड निश्चित झालेली आहे. तर अशा प्रकारचे 4 सभापती पद आहेत. तर त्या पद्धतीची रणनीती ही झाली. पण याच्यामध्ये एक नवी समीकरण उदयास येऊ लागलेलं आहे किंवा आलेलं आहे. त्याच्यामध्ये जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, रोहित पाटील असतील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांच्याबरोबर तानाजीराव पाटील हे शिवसेनेचे नेते होते, जयदीप भोसले होते. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की या प्रकारची रणनीती आता पुढच्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणात होईल. आता याचा शिवसेनेचे सदस्य आटपाडी तालुक्यातले आल्यामुळं निश्चितच महाविकास आघाडीची ताकद त्याच्यामुळे वाढलेली आहे. शिवसेनेचे म्हणजे आटपाडी तालुक्यामध्ये शिवसेनेला खिंडार पाडण्यामध्ये या नेत्याने यश आलं. अर्थात सुहास बाबर हे शिवसेनेचे नेते त्यांच्याबरोबर अप्रत्यक्ष समझोता हा झालेला होता महाविकास आघाडीचा. पण त्यानंतर मात्र सुहास बाबर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळं महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आटपाडी तालुक्यातल्या सदस्यांनी मात्र गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामुळं तिथं ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि ज्या स्तरावर राजकारण झालं त्यामुळं त्यांच्याबरोबर महायुतीवर जाण्याला नकार दिला आणि तोच एक कायम ठेवून हे सगळेजण महाविकास आघाडीवर. याचा फटका अर्थात आता सुहास बाबर यांना पुढच्या काळात बसणार आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या पुढच्या जिल्हा बँक आणि बाकीच्या निवडणुकीत होणार आहे. तर शिवसेनेमध्ये सरळ फूट पडलेली आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की ज्या वेळेला मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा शिवसेनेत फूट पडली. एक सदस्य हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला आणि एक सदस्य महायुतीच्या बाजूने गेला. त्यामुळं शिवसेनेमध्ये एक बेदिली माजल्याचं चित्र आहे. सुहास बाबर यांना ह्या सगळ्या शिवसेना एकसंघ राखणं आणि कुठलाही निर्णय घेणं हे अशक्य झालेलं आहे आणि त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळं शिवसेनेचा एक मोठा गट हा जयंत पाटील आणि विश्वजित कदम आणि या सगळ्यांना एकत्रित आणण्यामध्ये मिळण्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे त्यांची ताकद निश्चितच वाढली आहे. त्यानंतर अजित पवार गटातले 6 पैकी 5 सदस्य जे सदस्य संजय काका पाटील यांनी कराडमधनं आणलेले होते, म्हणजे एक जमदाडे त्यांचे सदस्य आहेत मने राजू, दुसरे सदस्य विनायक मासाळ हे करगडी जिल्हा परिषद सदस्य त्यांना संजय काकांनी कराडमधून आणलेलं होतं. त्यातील सुद्धा संजय काकांना धक्का बसून विनायक मासाळ हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बाजूने झाले आणि त्यांनी त्या 37 लोकांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे 34 संख्यामुळे 37 गेल्यामुळं जी ताकद वाढलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आगामी राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ जिल्ह्यामध्ये काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला एक मोठा गट हा एकत्रित राजकारण आल्यामुळं राजकारणाचे अनेक नियम आणि पैलू बदलून जाणार आहेत आणि या सगळ्याचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि भाजपला बसणार आहे. म्हणजे भाजपनं ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला बरोबर घेतलं नाही त्याचा फटका त्यांना बसतोय. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं पटकन हालचाल करून महापालिकेमध्ये सगळ्यांना बरोबर घेतलं तर तीच चूक त्यांची जिल्हा परिषद नडली. त्यामुळं आगामी काळामध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, रोहित पाटील या सगळ्यांना एकत्र करून त्या पद्धतीची रणनीती आहे. उलट संजय काका पाटील हे महायुतीवर गेल्यामुळे रोहित पाटील यांची मैत्री आता महाविकास आघाडीबरोबर पुन्हा एकदा घट्ट झाली. त्यामुळे हे नवे समीकरण जिल्ह्याला नवं वळण देणार आहे हे निश्चित.
आणि महायुतीला एक आत्मप्रश्न करावा लागणार आहे की आपल्याकडे आपले सदस्य टिकवणं, म्हणजे आपल्याकडे राज्यात देशात सत्ता असून सुद्धा आपल्याकडं सदस्य का टिकत नाहीत याचं सुद्धा आत्मप्रश्न करावं लागेल. संजय काका पाटलांना सुद्धा 2 सदस्य आपले टिकवतात आणि त्याचा सुद्धा आत्मप्रश्न त्यांना करावा लागेल. सुहास बाबर यांना शिवसेना का सुटली याचा आत्मप्रश्न करावा लागेल. पण जिल्ह्याचे बदललेले राजकारण मात्र पुढच्या बरीच समीकरणं ही बदलणारे ठरेल एवढे मात्र निश्चित.